जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आहे तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना. आता तुम्ही म्हणाले कलिंगड घेऊन काय करते ही बया, तर आता तर लक्षात तर आलंच असेल, कलिंगड घेतलाय म्हणजे आज या कलिंगडाचं काहीतरी करणार आहे. तर आता गरमी, किती गरमी वाढली, तर आपण ह्या कलिंगडाचा आज ज्यूस बनवूया. आज माझा आहे शुक्रवार, मग मी कलिंगड, टरबूज असंच खाते, केळं खाते, कारण संतोषी मातेचे उपवास असतात ना. तर आपण आज आहे ना कलिंगडचा ज्यूस बनवूया. आता आपण हा कापूया, बघू कसा आहे तो. मोठा चाकू पाहिजे काय, आपण कापून बघूया. वाकडा ना तिकडा कापला, एवढा लाल नाहीये, पण आता काय जसा आहे तसा त्याची बनवावाच लागेल ना ज्यूस आपल्याला ना. ह्या बिया काढून घ्यायच्या आणि हे कापून घ्यायचं असं, कारण आपल्याला कापून मग त्याचे तुकडे बारीक करून आणि मग हे करू ना, आपण वाटून घेऊ ना, आणि याच्यातल्या बिया अशा काढून घेऊया. असं कापून घेऊया व्यवस्थित आणि मग याचे काप करून घेऊया. याचे तुकडे तुकडे छोटे छोटे करूया आणि मिक्सरला दळून घेऊया. तुकडे करून घ्यायचे. आता खाऊन पाहिला एवढा गोड नाही आहे, म्हणजे आपल्याला थोडीशी साखर टाकायला लागेल. आणि आता एवढा उन्हाळा, एवढा नाशिकमध्ये तर आमच्या अजिबात एवढं ऊन नाही लागायचं, मुंबईला तर खूपच ऊन. पण आता एवढा उन्हाळा आहे की असंच काहीतरी थंड थंड आपल्याला प्यायचं आहे. तर त्यामुळे डिहायड्रेट होऊ नये स्किन, म्हणून मग आपल्याला असं थंड थंड, ज्यामध्ये आपल्याला पाणी मिळेल, मॉइश्चर मिळेल, असं आपल्याला खायचं आहे. आणि उन्हामध्ये पण खूप त्रास होतो नाही का, तर उन्हामध्ये चक्कर येते, काय काय होत असतं. त्यामुळे लिंबू पाणी, हे असं ज्यूस, हे सगळे असे ना, टरबूज आहे, कलिंगड आहे, त्याचा ज्यूस आहे ना, घरी मुलांना खाऊ घातला, पिऊ घातला तर मग बरंच नाही का. कारण एवढ्या उन्हाच्या झळा लागत आहेत ना, तर मग बॉडीमध्ये आहे ना पाण्याची मात्रा जास्त राहते, आपल्याला टिकून ठेवायची असते पाण्याची मात्रा. आणि पाणी पण आपण किती पितो नाही का. त्यामुळे असं हे थंड, हे निसर्गानेच बनवलेलं बघा, हे की ह्याच महिन्यामध्ये येतं आणि असं हे थंड असतं, त्यामुळे स्वतःहूनच हे थंड असतं. त्यामुळे हे खाल्लं तरी चालतं, किंवा याचा ज्यूस पण मग आपण वेगळं वेगळं काहीतरी बनवतो, म्हणजे मुलांना आवडतं आणि मुलं आवडीने खातात ते ना. नाही मग नुसतं खायला मग मीठ, चाट मसाला टाकून पण आपण असं खाऊ शकतो. नाही मग आपण हा ज्यूस बनवू शकतो कलिंगडाचा, आणि खूप छान लागतो. त्यामुळे मुलांना असं काय काय बनवून दिलं की मुलं आवडीने खातात नाही का. त्यामुळे आपण आता बनवूया, आणि नेहमी सारखं सारखं जरा वेगळा, कधीतरी वेगळा, कधीतरी वेगळा असं करून दिला, मुलंही आवडीने खातात नाही का. चला आता हे आपण मिक्सरमध्ये मिक्सिंग करून घेऊया. आपण आपल्या ज्यूसच्या जारमध्ये टाकले आणि आता आपण हे दळून घेऊया. आता आपण हा गाळून घेऊया, कारण हा असाच असा रवा रवा लागेल ना, म्हणून आपण हा गाळून घेऊ. आता हे दुसरं करून घेऊ परत. आणि थोडंसं ना हे जरासं गोड नाही आहे, त्यामुळे थोडीशी साखर टाकणार आहे मी. पिठी साखर असेल तर पिठी साखर टाकायची, नाही मग हे टाकायचं. आपण ह्याच्यात टाकून चाळून घ्यायचं आहे आपल्याला. वरती असं हे उतरतं आहे ना, आणि हे तोंडाला लागेल ना, म्हणून मग हे काढून घ्यायचं. जरी बी राहिली असेल तर बी पण हे झाली है ना, आणि असा हा चोथा निघून गेला, हा तोंडात आला असता ना, म्हणून हा हे केला, हे काढून घेतलं. आणि हा बघा आपला हा ज्यूस तयार. ज्यूस झाला, पण आहे ना कलिंगड काय एवढा गोड नव्हता, म्हणून आपण काय करूया, याच्यामध्ये ना थोडीशी पिठी साखर टाकूया. फोडली नाही, तशीच टाकली, ती पाण्यामध्ये विरघळून जाईल ना, म्हणून.
तर याच्यामध्ये पिठी साखर टाकली मी, नाहीतर मग दळ्यालाच साखर टाकली असती. तर पिठी साखर टाकली आणि आता ते चाळून नाही घेतली, कारण मग तशी टाकली, कारण त्याचं त्या पाण्यामध्ये येऊन जाईल ना ज्यूसमध्ये. आणि आता हे मिक्सिंग करू. बरं, आता ह्या असाच पिला तरीसुद्धा चालतो बरं का. नाही मग तुम्ही दुधातून घेतला तरीसुद्धा छान लागतो, मस्तच लागतो तो, नाही का. म्हणून जर असा प्यायचा आहे तर असा पिऊ शकतो. दुधात पियायचं असेल तर दुधात पण पिऊ शकतो. आता बघा, याच्यामध्ये आपण साखर पण टाकली तरीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. का तर या उन्हामध्ये आहे ना, आपल्याला साखरेची खूप कमतरता भासते. म्हणून आपण ग्लुकॉन डी वगैरे नाही का घेतो, प्रवासात जाताना पण आपण ग्लुकॉन डी वगैरे बरोबर ठेवतो. मग आपण लिंबू पाणी पिलं तरी त्यामध्ये साखर आणि मीठ टाकतो, कारण साखर आणि मीठ पण मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे आपण साखर याच्यात टाकले, ठीक आहे, साखर आरोग्याला हानिकारक आहे, पण जिथे पाहिजे तिथे आपल्याला साखर लागतेच ना, गुळ किंवा साखर. तर साखर टाकल्यामुळे, आणि हा ज्यूस ऑलरेडी नैसर्गिक देवाने आपल्याला बनवून दिलेला हा, तर हा पण आपण जर पिलो की आपल्याला अगदी तरतरी येते आणि बरं वाटतं. ऊसाचा रस नाही का, ह्या उन्हाच्या दिवसात. आता बघितलं किती पदोपदी ऊसाचे रस, हे कलिंगडवाले, टरबूजवाले, कारण या दिवसामध्ये हे सगळं येत असतं. आता बघा, हे मिक्स झालं सगळं. हां, आता आपण ग्लास भरूया मस्त. चला, पहिला भरूया ग्लास मस्त असा असेल. हां, तर दुधात बनवायचं असेल तरीसुद्धा आपण दुधामध्ये पण बनवू शकतो. ही टाकली मी साय, ही साय टाकली. हां, दूध नाही टाकले तर दूध पण टाकू शकतो आपण. आणि हे टाकला ज्यूस. हा एक आपण बनवू शकतो. आणि हा मस्त असा सर्व कर. आणि यात बर्फ नाही टाकला तरी सुद्धा सुंदर होतो, कारण बर्फाने सगळं नसतं नाही का. आपलं दूध, आता आपण याच्यात घेतलं दूध, 1 कप दूध घेतलं. आता 1 कप हा ज्यूस. हा पण इतका सुंदर लागेल ना की बस. हे मॅप्रोमधून आणलेलं आम्ही हे गुलाब सरबत. तर आता आपण गुलाब सरबतचं बघू. हां, गुलाब सरबत टाकले, गुलाबचं सिरप. आता हे टाकलं दूध, आणि आता याच्यामध्ये टाकला आपला हा ज्यूस, आपला कलिंगडचा रस. आता बघा, याची चव काय वेगळीच. असं आपण गृहिणी आपल्या मुलांना वेगळं वेगळं असं काय काय बनवून देत असतो. मग बघा बरं, झाली की नाही व्हरायटी. एक झाला रोज, हा आपण साई टाकली होती, मलाई टाकली होती. हा फक्त टरबूजचा कलिंगडचा ज्यूस, हा फक्त कलिंगडचा ज्यूस. याच्यामध्ये आपण साई टाकली, याच्यात मध्ये टाकलं दूध, आणि आपला कलिंगडचा ज्यूस. याच्यामध्ये टाकलं ज्यूस प्लस दूध प्लस रोज. झाले की नाही एवढे प्रकार. असा आपण कुठलाही ज्यूस करून आपण आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना देऊ शकतो. आणि सगळे कसे मस्त असे खुश. हे गरमीच्या मोसममध्ये हे थंड थंड पेय पिऊन आपले घरचे, घरपरिवारामधले सगळे कसे खुश होतील की नाही. आणि तब्येत पण अशी छान, अशी थंडी थंडी तब्येत होईल. तर मग तुम्ही बनवा. आवडलं का तुम्हाला हे असं बनवलेलं, तर तुम्ही बनवा आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला. तर आवडलं तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पीस करते कलिंगडचे. आपण हे केलं ना, त्याचे छोटे छोटे पीस करून घेते. आता याचे छोटे पीस करून आपण याचे पीस केले. याच्यामध्ये आपण आता थोडीशी पिठी साखर टाकू.
मुद्दाम तसेच ठेवले, जरा छान दिसेल ना म्हणून. आणि आपली साई मलाई आपण काढून ठेवतो ना, ती मलाई म्हणजे आपल्याला कुठे बाजारात जाऊन काय आणायची गरज नाही आहे, आपल्या घरामध्येच असतं ना हे सगळं. हे असं हे करून घ्यायची ही मलाई. ओके, तुम्हाला किती खायची असेल तशी मलाई घ्या. हां, आणि तुम्हाला हवं असेल तर डेकोरेशनला तुम्ही गुलाब सिरप टाका, काहीही टाका, तरीसुद्धा खूप छान लागतं. आणि आज आहे शुक्रवार ना, नाही तर दुसरे सिरप पण घेतले असते, पण शुक्रवारी रोज चालतं हे असा हा सिरप टाकून द्या. ओके, आणि डेकोरेशनला याच्यामध्ये टरबूजचे बी, कलिंगडाचे बी टाकले, तुम्हाला काजू टाकायचं आहे, बदाम टाकायचं आहे, पिस्ता टाकायचं आहे, ते तुम्ही टाकू शकता. आणि ही डिश एक वेगळी अशी तयार. अशी तयार, कारण ही तर मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल आणि किती सुंदर लागेल बघा. खूपच सुंदर. आणि नक्की करून बघा. आणि पिठी साखर टाकल्यामुळे मुलांना तसं गोड गोड आवडतं ना, ते पण होईल. आणि नसेल टाकायची तर तुम्ही सिप करू शकता, साखर नाही टाकली तरी चालेल, पण इतकी सुंदर लागते ना की बस बघा. छान आहे. किती छान आहे. ओ यम्मी ना. कसं झालंय तर हे आपलं मध्ये मलाई ठेवलेलीच असते, ती मलाई टाकली आणि बघा किती सुंदर झालंय बघा तो. हा 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 हा. आता हा मी देवबाप्पाला देणार आहे आमच्या. याला काही नाही करायचंय, तुम्ही फक्त ज्यूस बनवा आणि हा प्रेझेंट करा, तरी सुद्धा सगळ्यांना आवडणारा. सगळेजण हा ज्यूस खूप आवडीने पितात आणि आरोग्यालाही चांगला, पोटात थंडावा निर्माण होतो आणि खूप मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना हा आवडतो. त्यामुळे नक्की बनवा. आणि हा झाला ना टाकलेलं. याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे सिरम टाकलेला, आपण गुलाब, आम्ही जो आणला होता महाबळेश्वरवरून मॅप्रोचा, ते गुलाबचा सिरम टाकलाय. आणि 2 चमचे गुलाब सिरम टाकले आणि मग 1 पेला दूध टाकले आणि आपला कलिंगडचा ज्यूस. आणि तयार झाला हा वेगळा असा गुलाब प्लस कलिंगड ज्यूस. तर मग ज्यूस आणि यावर टाकली सगळ्यांना आवडणारी आईस्क्रीम. बोला आता काय करायचंय. आता ही आईस्क्रीम टाकली. आता आईस्क्रीमनी तर मुलं तर खाणार नाही का. आणि बर्फ टाकला. झाली ही हा वेगळा म्हणजे कलिंगडाचा ज्यूस प्लस त्यामध्ये थोडीशी आईस्क्रीम टाकून दिली तर एकदमच न्यारे के वारे हो जायगे. आणि मुलं तर आवडीनेच करून पिऊ लागतील. यम्मी आहे की नाही गंमत. असं मुलांना रिझून आपल्याला तर त्यांना खाऊ घालावं लागतं नाही का. त्यामुळे आईला खूप डोकं लावून काम करायला लागतं की ह्यांना ज्यूस पण जाईल आणि थोडीशी आईस्क्रीम चालते. मग थोडीशी आईस्क्रीम. बघा बरं मग छानच की नाही. आईस्क्रीम विथ ज्यूस. शेअर करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्की आवडेल. असा हा थंडा मस्त ज्यूस असेल तर तुम्ही यात बर्फही टाकू शकता. बर्फ टाकल्याने हा थंड असा होईल नाही का. हे घ्या, आता बर्फ टाकल्यामुळे थंडा. तर चला तर मग आज मस्त थंड कलिंगडचा रस पिण्याची आता वेळ झाली आहे. चला तर मग आपण कलिंगडचा ज्यूस पिऊया.